त्यानंतर आसिफ शेख यांच्याकडनं महापोली यांच्याकडनं देखील आमच्याकडनं शुभेच्छा धन्यवाद आसिफ शेख आपलं देखील. त्यानंतर या स्पर्धेकरता आणि आयोजन करता पाहू शकाल नक्कीच खूप सरस सरस्तारा उपाध्यक्ष पण पाहू शकाल की येणार बोरपाड्याचं व्यक्तिमत्व बिंदास लसणे. लास्ट संडे मध्ये पाहू शकाल की अकुलीच्या मध्यवर्ती बिंदासल्याची अप्रतिम फटकेबाजी पाहिली होती. धीरजच्या बॅटमध्ये फायर पाहिला होता. आणि आज ज्युनियर गटामध्ये पाहतो एका साईडनं नंबर पुंडाज अगेन्स्ट मध्ये पाहू शकतो त्यांच्या विरोधात टीम मात्र किंग्स मेकर महापोली सायकल एन मध्ये फलंदाज नंबर पाहतोय आणि त्याच्या साथीला MK आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिले स्पीड हाताळण्याकरता मेंटेड पॉप आहे गोलंदाज मिस्टर राहुल. चला मातला सुरुवात करा. गेम इज ऑन. पहिला बॉल डिलिव्हरी करण्याकरता ट्रॅक वरती तयार गोलंदाज राहुल. सेकंड डे as a perfect this match as win the teams and qualified to या मॅचच्या दिशेने होणारा प्रवास पहिल्या बॉल करता इथे परफेक्ट स्विंग अँड मिस सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. एसचा कव्हर डीप मध्ये पण त्या ठिकाणी अप्रतिम डिलिव्हरी केली आहे. बॅट पासून त्याला दूर ठेवला गेला. फलंदाज त्या ठिकाणी आकर्षक करण्याकरता अग्रेसिव्ह करण्याकरता भाग पाडलं गेलं आणि बॅट मात्र वेगाने आली. व्हॉट बॉल क्या बात आहे. बॅक टू बॉल इज अ स्विंग अँड मिस. चांगली डिलिव्हरी केली आहे. द मॅक्सिमम डिलिव्हरी पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवरती असताना प्रॅक्टिस ज्याकडे आहे ना त्या प्रॅक्टिसचा वर्तमान खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कारण भूतकाळ आणि भविष्यवाणी क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. तुम्ही काय करता आणि काय करू शकतो त्यापेक्षा नक्कीच काय करता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तिथेच आपण पाहतोय करी इज नो वेट हो नाही थांब या लँग्वेजचं महत्त्व पाहू शकाल. हो नाही ह्याला मात्र थारा नाही आहे क्रिकेटमध्ये. यावली बॅट्स एज शॉर्ट फाईनला बॉल जिथे मात्र होईल झेल कॅरी अँड फर्स्ट विकेट डाऊन अँड बिग बॅटर मिस्टर झेन या ठिकाणी मात्र परतावा लागेल. टीम किंग मेकर महापोली करता पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदल का बॉडीचे. धन्यवाद डिसाई. पारंपरिक लोकगीत पारंपरिक संस्कृती आणि कोली सॉंगच्या माध्यमातून हा जी की आता इथे क्रिकेट थोडंसं मात्र बॅकफुट जरी जाईल तरी मात्र हल्दी समारंभ येत आहेत आणि ही गाणे नक्कीच तुमच्या माध्यमातून वाचताना आणि ऐकायला मिळतील. कारण मराठी संस्कृती खूप काही सांगून जाते आहे. मराठी संस्कृती अभिमान देते आहे. मराठी संस्कृती कर्तृत्वाचं भान ठेवती आहे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आहे ना ते महाराष्ट्र आपला आहे आणि त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मात्र व्यक्तीशी आणि प्रत्येक मात्र मातीशी आपण निगडीत आहात. हेच बोला की तयार. यावली चांगला सो खेळलाय सरळ आपल्या स्वागत पाहू शकतो. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. सागर त्या ठिकाणी आलाय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहू शकाल. सेकंड विकेट इज डाऊन. बिग बॅटर मिस्टर फैजानला परतावा लागेल. हवा तूच आपण पाहिली तर परफेक्ट मात्र त्याच फील्डच्या दिशेने पाहायला मिळते. कारण हवेचा झोत देखील या ठिकाणी विरुद्ध दिशेने पाहतोय. वारा तिथेच मारा कारण पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहते आहे आणि दुपारच्या सत्रांत या मैदानामध्ये ती तुम्हाला स्पर्श देखील करते. म्हणजे येणारा प्रत्येक बॅटर इथे टायमिंग प्रॉपर करावा लागेल. हवा देखील सपोर्टिंग असेल. मग पहिल्यांदा शॉर्ट सिलेक्शन तुमच्या प्रॉपर असणं गरजेचं आहे. पहिला स्पेल मात्र कंप्लीट केलाय करत असताना गोलंदाजी पॅकवरती पाहतोय. 5 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती ती मात्र 0 या धावसंख्येवरती आहे. काय जबरदस्त गोलंदाजी फर्स्ट फोर आणि पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती असताना झरियांना पण पाहतोय नवीन बॅटर. हा बॉल देखील आणि या स्पर्धेतील पाहू शकाल की आजच्या दिवसातील पहिलं मिडन षटक असणार आहे ते मात्र जय हनुमान पुंडाच्या राहुलच्या नावावरती राहिलंय. वाट गोलंदाजी ही मॅच दोघांकरता खूप महत्वाची आहे आणि त्यामध्ये त्याच पद्धतीनं संघर्ष होत नाहीये. पहिलं षटक मात्र बेंटेड पॉवेचं अक्षरशः 2 विकेट लॉस ऑफ अँड 4 बॉल डिस डॉट. टीम पाहू शकाल नक्की जय हनुमान पुंडास मिस्टर राहुल
काही जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेतील मिडल षटक आजच्या दिवसातील पहिले ज्याच्या नावावरती आहे तर नक्कीच जर्मन पुंडाच राहुल आपण पाहतोय. सेकंड स्पेल करता गोलंदाजी मार्क वरती वाहते गोलंदाज सागर, याला या ठिकाणी मात्र प्रमोट केलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर, याकोब बारवरती अक्षरशः हुक करायचा प्रयत्न केला. इसा कव्हरला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी उशिराने आली आहे. कव्हर बॅकअप सुंदर होतं, कलेक्शन करण्याच्या तयारीमध्ये होता सागर, मात्र फेकी उशिराने आल्या. 2 धावा तिथे सहज कंप्लीट केल्या गेल्या. टेम्परामेंट पाहिली गेली मैदानाच्या आतमध्ये. 2 रन दिस कंप्लीट. एक सुपर रनिंग बिग पाहू शकाल. सकाळपासून आपलं गाव जेव्हा सोडतो ना तेव्हा सकाळपासून कुठेतरी मात्र खाण्यापासून आणि पाहू शकाल दूर असणारे प्रत्येक खेळाडूच क्रिकेटमध्ये बेधुंद झुंद देत आहेत. आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची जबाबदारी घेऊन मग ऊन असेल किंवा थोडंसं थंडी देखील असेल किंवा मात्र दुपारपासून सकाळपर्यंत देखील असेल. यावेळी इनसाइड कव्हरचा फटका इथे फसलाय. स्वतः फॉल्टूमध्ये झेल कॅरी होईल का मिस्टर सागर. 1 हँड वाट कॅच, क्या बात आहे. इमॅजिन ऑफ द कॅच दिस टुर्नामेंट. स्पर्धेतील आणखीन एक महत्वाचं जाईल. या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन क्लिअर करतात. धन्यवाद डीजे. फरमान नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. आधीच्या मॅचचा हिरो 40 मध्ये सर्वात जास्त धावा ठोकल्या होत्या आणि चांगली बॅटिंग देखील केली होती. च्या मोमेंटला थोडंसं मात्र हाय प्रेशर मध्ये मॅच गेली होती आणि तिथे पाहू शका आगास केलं, अंजाम पाहिला. तोच मात्र फरमान आता सायकल एंड वरती आलाय. बॉल क्रमांक 3. गोलंदाजी आतापर्यंत लाजवाब झाली आहे. पहिल्या स्पेल मध्ये 6 बॉल डॉट. यावेळी स्विच इट रिव्हर्स स्वीप अटॅक करायचा होता. ये किसी का भी काम नहीं. फरमान लगा तो आबाद आणि तो बर्बाद होने वाली गेंद. तर तुम्हाला इथे टायमिंगला प्रॉपर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या मात्र शरीर रेस्टिल थोडंसं मात्र हालचालीमध्ये मुवमेंट करावा लागेल. बॅट आणि बॉलमध्ये करेक्शन मध्ये त्या पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल अगेन तयार. बॉल क्रमांक 4. यावेळी फरमानच्या बॅटमधनं इथे बॉल मात्र पाहू शकाल. वाईडिश लॉंग ऑफला बॉल इथे झेल होते कॅरी. विकेटचं बदल. विकेट क्रमांक या ठिकाणी 4 मिस्टर फरमानला परतावा लागेल. ठिकाणी मात्र धावक संख्या कन्वर्ट केली गेली. 2. दुसऱ्या बॉल ते विकेट, तिसरा डॉट आणि चौथ्यावरती विकेट्स. 5वा बॉल इथे स्वीप करायचा प्रयत्न होता. स्क्वेअरली बॅकवर्डला मात्र की पंच पाऊश या ठिकाणी मात्र पाणी सर आमच्या दिशेने बोलताना आज गुड डिसिजन. पंचांच्या 2 आज समांतर, धाव मात्र अवांतर आणि 1 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. असा इम्पॉर्टंट इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली. नाणीचा कॉल जिंकला गेला. 80% म्हणतात की जेव्हा क्रिकेटमध्ये नाणीचं कॉल जिंकतं ना तेव्हा मात्र खऱ्या तर पाठबळ मिळतं. आणि तिथे मात्र जर्मन पुंडाचा परफॉर्मन्स पाहिला. सागर आणि राहुलची गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा फटका बसलाय. मात्र सेम झोनमध्ये थॉमस लँडमध्ये पाहू शकेल. टिडमध्ये डिलीवर होत असताना दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. आज गुड रनिंग. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 4 विकेट डाऊन. किंग्स मेकर मापोली 5 या धावसंख्येवरती पाहतोय. फाइव बॉल दिस कंप्लीट पाहू शकाल या ठिकाणी पाहायला मिळते. अंतिम बॉल आपण पाहू शकाल नक्कीच जर्मन पुंडासकडनं. बॉल क्रमांक 6. सागर खरं तर समुद्राचं दुसरं नाव. जो प्रवास असतो ना तो खरं तर मात्र निसर्गाच्या सानिध्यामध्ये करत असतो आणि समुद्राचा प्रवास केव्हा मात्र ओटी आणि केव्हा मात्र भरती. मात्र अक्षरशः जेव्हा शांत असतं तेव्हा मात्र निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाण्याचा प्रवास करणारे या ठिकाणी मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी. असं म्हणताना काही सेन्सिटिव्ह क्रिकेटर असतात की आपल्या तोंडानं बोलण्यापेक्षा कर्तृत्वाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या क्रीडांगणामध्ये लढत देखील असतात.
ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. अजूनही 12 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. स्कोर कार्ड फलकावरती या 4 विकेट आणि 5 या धावसंख्येवरती मात्र किंग्स मेकर मापोली पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. येणारच स्पेल क्रमांक 3 त्या ऐकूयात डिझेला आणि देवत डिझेला संधी. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय आणि या ठिकाणी किंग मेकर महापोलीच्या विरोधात आपण जर पाहिलं तर नक्कीच झरमन पुंडास या ठिकाणी कमबॅक करते. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मात्र नक्कीच सागरचे कंपनीचा किरण आपल्या बॉलिंग मार्क वरती आलाय आणि मॅच पुंडासकरांकरता तेवढीच महत्वाची आहे आणि नक्की महापोलीकरांकरता देखील. आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल चौकार आलाय. लेट टू लेट आता परफेक्ट पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 3 धावसंख्यामध्ये 4 न पुढे सरकते जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती टीम महापोली 9 या धावसंख्येवरती 4 विकेट लॉस ऑफ झाली आहे. इथे मात्र बाजूनी 11 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. स्पेल क्रमांक 3 पाहतोय गोलंदाजी मार्क वरती असताना प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र स्पर्धेला पाहत आहे आणि कवाड नगरीमध्ये एक चांगली टुर्नामेंट तुम्हाला मात्र कम्प्लीट होताना दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वाडीय कुणालजी लसने त्यासोबत यवन जोडी त्यांची पार्टनर पाहू शकाल शतीदादा जाधव आणि ऑल टीम पाहू शकाल की कृष्णा 11 आयोजक नियोजक यांच्या माध्यमातून उद्याचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले तुम्ही पाहू शकाल. सुपर संडे बिग ब्लास्ट बिग ब्रो बिग हार्ड या स्पर्धेचं मात्र छायाचित्र तुम्हाला थेट प्रक्षेपण 9:30 वाजतापासून सुरुवात असेल स्पर्धेला. अगेन तयार गोलंदाजी मार्कवरती बॉल क्रमांक 3 लो फुटच बॉल मिडलला खेळलाय सरळ स्ट्रेट डाव पाहू शकाल. सागर त्या ठिकाणी फील्ड करतोय ऑन साइड पासून मात्र मिडलला येईपर्यंत ज्या पद्धतीची फील्ड आपण पाहतोय सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 12. इथनं देखील प्रत्येक ओव्हर्स मध्ये 2 ते 3 मोठे जर स्ट्रोक्स आले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा की टीम मध्ये पाहू शकेल किंग्स मेकर महापोली ब्रँड पद्धतीनं नाव आहे किंग पण किंग पद्धतीने फलंदाजी आज झालीच नाहीये. थोडंसं नाराज केलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बॉल क्रमांक 4 इथे स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्कच होत नाहीये. लेंथ चांगली आहे लाईन ऑफ लेंथ देखील पाहायला मिळते. गुड बॉलिंग मिस्टर करणला पण पाहतोय किरणला पण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये राहुलची लाजबाब गोलंदाजी 6 बॉल डॉट 2 विकेट डाऊन. त्यानंतर नक्कीच सागर बॉलिंग ट्रॅकवरती आला. सागरने देखील 5 धावा आणि 2 विकेट्स. पण त्यानंतर किरणला प्रमोट केलं गेलं स्पेल क्रमांक 4 करता 5वा बॉल सबमरीन डिलिव्हरी. समजताना जसे मात्र नक्कीच पाणबुडी जमिनीगत समुद्रामध्ये प्रवास करते ना त्या पद्धतीने चेंडू होता. चेंडू हाईट मिळालीच नाहीये. सुपर गोलंदाजीनं प्रभावित केलंय शर्मन पुंडासा टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं. मग राहुल असेल पण त्यानंतर आपण पाहिलं तर सागर आणि आता मात्र किरणला पाहतोय. बॉल क्रमांक 18 यावेळी चांगला स्ट्रोक आहे. चेंडूने उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे. इथे मात्र सेल होते कॅरी. विकेट क्रमांक या ठिकाणी 5 डाऊन होत असताना बिग बॅटर मिस्टर खूप सारे सॉंग्स देखील वाचतायत गाजतायत क्रिकेट टेनिस पासून प्रत्येक क्षेत्राबद्दल प्रत्येकाचा बोलबाला तुम्ही ऐकतायत. शाहिद नवीन बॅटर आता सेकंड एंट्री पाहतोय. धावसंख्येत टोटल तुम्ही पाहतात 12 या धावसंख्येत 5 विकेट लॉस ऑफ 18 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय आज कम्प्लीट कमबॅक पूर्णपणे एक वेगळी स्थिती निर्माण केली आहे. समोर जर आपली बाईक असेल किंवा रस्ते असतील आपण नक्कीच त्या ठिकाणी करायचे आहेत कारण मैदानाच्या आतमध्ये आपण चांगली मॅच देखील होताना पाहायला मिळते. लास्ट ओव्हर अगेन्स्ट गोलंदाज मार्कवरती गोलंदाज संदीप तयार. चांगला स्विंग होता टायमिंग केलं बॅकवर्ड लॉंग पंच केलाय. इथे मात्र फील्ड थोडीशी सागरकडं मात्र कमबॅक पाहू शकाल. अशा पद्धतीचे कव्हर बॅकअप गोलंदाजी सर्व गोष्टीचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये करताय पुंडासकर आणि इथे मात्र त्याच पद्धतीने क्वालिटी दर्शवली आहे या मॅच मध्ये कारण त्यांना माहिती मॅच किती महत्वाची आहे. मी म्हटलं ना दिस मॅच इज इम्पॉर्टंट दिस टुर्नामेंट क्वालिफाईड टू करता. जिंकलात तर पुढचा प्रवास हारलात तर बॅक टू होम. 5 बॉल्स
अनप्रोसेस पाहू शकाल. अजूनही मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. गोलंदाज मिस्टर संदीप. 4था धावसंख्या फक्त फलकावरती लागली पहिल्या इनिंग्समध्ये. किंग्स मेकर महापोली 5 विकेट डाऊन. स्लोअर बॉल आहे. 3 ते 4 पावलांचा रनअप राईटअपनं गोलंदाजी. पण लेग ब्रेक ऑफ ब्रेक कट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पाहू शकाल. व्हेरिएशन दिली जाते गोलंदाजी मार्कवरती असताना. 15 धावसंख्या. अंतिम अजूनही 4 बॉल बाकी आहेत. सूर्य आपल्या पश्चिमेच्या दिशेनं आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय. बॉल क्रमांक 3 क्रॉस द लाईन. परफेक्ट पाहू शकाल. गुड डिसिजन मिस्टर बारे सर. क्लीन एलबीडब्ल्यू पण पाहू शकाल. मिडल मध्ये आला होता बिग बॅटर आणि सरळ त्या ठिकाणी पाहू शकाल एलबीडब्ल्यू न इथे मात्र विकेट क्रमांक 6. आहे लाई दिलवाला वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला. सुरुवात डीजे. 15 धावसंख्या फलकावरती 6 विकेट लॉस ऑफ. नवीन बॅटर साहिल आता मैदानाच्या आतमध्ये. फक्त बेधुंदरणा जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. स्थान त्या ठिकाणी केलंच नाहीये. तुम्हाला बॅकपॅट करायचं फुटवर्क करायचं असेल तर तुम्हाला मात्र पहिल्यांदा स्थान घ्यावं लागेल क्रीजवरती. इस ऑफ द लेंथ इज गुड बॉल मिसेस संदीप. चारी गोलंदाजांना अप्रतिम मात्र विश्वास इथे दर्शवला गेलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल. स्विंग पाहायला मिळतो. अप्रतिम पाहायला लोक शकाल. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी मात्र अक्षरशः आपलं कम्प्लीट होतं पाहू. अंतिम बॉल बाकी आहे. फक्त मात्र किंग मेकर सहर महापोली 15 धावा या मात्र आतापर्यंत 23 बॉलवरती करू शकली आहे. बॉल क्रमांक 24 सत्याला तयार. बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज मिस्टर संदीप. जय पुंडास. स्विंग अँड मिस. दुसरा पर्यायच नाहीये. आडव्या बॅटनं फक्त फेस करायचा प्रयत्न होता. तिन्ही बॉलवरती आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या टोटल सम पाहतोय 16 वरती. विजयाकरता बनवायच्या त्या मात्र जय पुंडासला 24 बॉल आणि 17 धावा. त्या मात्र ऐक्यावर करता पुनश्च एकदा आमचे साथी कॉमेंटेटर सेकंड जॉईन होतील मिस्टर सुनील पाटील. कारण यानंतर शेवटची मॅच आहे आणि इथे पाहू शकाल की ज्या पद्धतीने ह्या मॅच मध्ये जिंकणं खूप मात्र महत्वाचं आहे. मनाचा दादा आहे लाई दिलवाला वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला. तर नक्कीच आपण सेकंड इनिंग पुन्हा एकदा ऐकूयात नक्कीच या विभागातील एक बुलंद आवाज. धन्यवाद गणेश पांडव सर. चंद्रकांतजी पवार यांचं शुभागमन झालं. आपलं सरचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या डावामध्ये पाहिलं तर धावा बनवल्या गेल्या आहेत. तर पहिल्या डावामध्ये 15 धावा जमवल्या गेल्यात. 16 धावांचं टार्गेट असेल. सन्माननीय दशरथजी जाधव साहेबांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपण पाहतोय कवाड गावातील श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपण जर मैदानाच्या भेटीला आले असेल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सरचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या डावामध्ये बनवल्यात 15-16 धावांचा चेस जय हनुमान पुंडास टीम समोर. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर फलंदाजी चांगली राहिली नाही. किंग मेकर पहिल्या मॅच मध्ये मेकर ठरले होते, मात्र या मॅच मध्ये अफसल फेल ठरलेत आणि फक्त 15 धावा 4 षटकामध्ये जमवता आल्यात. 16 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. 24 चेंडू आणि 16 धावा. सलामीच्या बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
विशाल आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय प्रदीप हरणे, ही सलामीची जोडी. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय फैजान पहिल्या षटकाकरिता. ह्या सामन्यात विजेता संघ मात्र मिड स्पोर्ट कवाड बी संघासमोर क्वालिफायर मॅच मध्ये उभा राहील. कोणता संघ मिड स्पोर्ट कवाड बी च्या विरोधात उभा राहील या मॅचचं विजेता संघ असेल. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. गोलंदाज तयार. दुसऱ्या डावात पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे कोणत्या दिशेने, मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. धमाका सिक्सर. सच्चा तर पाहायला मिळाला आणि इरादे स्पष्ट केलेत. हा सामना लवकर संपवायचा आहे आणि पहिल्याच बॉलवर खातं उघडलं गेले संघाचं स्वतःचं. च्या विरोधात मात्र आक्रमण पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर. ह्यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. निर्धावन समाप्ती केली दुसऱ्या चेंडूची. पहिल्या डावामध्ये कमी धावा जमवल्या गेल्यात आणि पहिल्या 2 मध्ये 6 धाव खर्च केलेत. फैजान आपण पाहतोय पुण्याची एकदा गोलंदाज ट्रॅकवर विशालच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस पुण्याची एकदा समोर ठेवला होता खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तर नाही बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूची सांगता झाली आहे. 6 धावा पलकावर पहिल्याच बॉलवर 6 आल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. फैजान पुण्याची एकदा गोलंदाज ट्रॅकवर. विशालच्या विरोधामध्ये ह्यावेळेस पुण्याच्या एकदा चांगला चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. षटकार जरूर त्याच्या विरोधात लगावला असेल, परंतु क्षमता आहे या गोलंदाजाकडे. त्या दाखवत असताना पुढील 3 चेंडू डॉट स्वरूपात चांगली लाईन लेंथ डिलिव्हर करत असताना आपण पाहिला. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा समोर ठेवला होता, ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. लगातार ते 4 चेंडू डॉट राहिलेत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले 6 धावा पलकावर आणि पहिल्याच बॉलवर 6 धावा आल्या होत्या. यावेळेस काय घडलंय, प्रेशर हँडल करू शकला नाहीये. सरळ एस्ट्यावर चेंडू आदळला गेलाय आणि विकेटचं पतन होईल. भीषण बाद. दम नाही कम, कुणाला घाबरत नाही. होतं की पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय, ही मॅच लवकर संपवली जाईल. मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी राहिली. पुढील 5 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाही आणि त्यामध्ये विशाल या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु स्ट्राईक एंडला प्रदीप असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता आलेला ही जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. सोलाचं टार्गेट समोर असताना आपण पाहतोय. तर मात्र इथून विचार केला तर 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. पहिल्या डावामध्ये 15 बनवलेत. समोर बॅटर प्रदीप. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस त्यांची क्रिकेट, यावेळेस चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. विकेटचं इथून मात्र पतन होत असताना आज झाला या साऱ्या
परिस्थिती आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र विकेटने करून दिली आहे अलीनं. न्यू बॅटर आपण पाहतोय किरण स्ट्रायकिंगला सज्ज होतोय अलीच्या विरोधात. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर जयनोहन पुंडासने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय किंग मेकर मापोली सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. असं वाटलं होतं 15 पहिल्या डावामध्ये बनवल्या, 16 लवकर खेळ समाप्त होईल, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. यावेळेस गती कमी केली होती, फुल टॉस होता, दिशा दिली गेली आहे, क्षेत्ररक्षण नाही आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. अंकावर आता मात्र 5 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. 16 धावांचं हे टार्गेट, 11 बनवल्या गेलेत. अली पुणे एकदा गावचा ट्रॅकवर, सागर सज्ज होईल सेकंडवर. पुणे एकदा यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय, मोहर लिहिली गेली आहे 6 धावेची की नाही. इथून मात्र झेल पकडला गेलाय, अंतर गाठता आला नाहीये. विकेटचं बदन. बाहेर चेंडू निघून जाईल. विरुद्ध दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला हवेच्या विरोधात, चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये चांगला झेल पकडला गेला. न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अली पुणे एकदा ट्रॅकवर, यावेळेस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका पाहायला मिळतोय या षटकामध्ये. ह्यावेळेस कटरचा वापर केला गेला होता, परंतु ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये जाळ्यामध्ये अडकवलं गेलं गणेशला. बॅक टू बॅक 2 झटके आपल्याला पाहायला मिळतात. सागर नंतर गणेश. न्यू बॅटर आपण पाहतोय संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार आला, परंतु महत्वपूर्ण 3 विकेट्स मिळवल्या आहेत. समीकरण पाहिलं तर इथून विजयाकरिता 5 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 13. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत, हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलची एक अतिरिक्त भरणा राहील. धावसंख्या 12 अंकावर आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र 4 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडूंचा विचार केला तर 13. मात्र एखादा मोठा भटका आला तर मात्र खेळ खल्लास होऊ शकतोय. चार धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. क्वालिफायर मॅच मध्ये उभं राहायचं असेल तर जयनोहन पुंडास टीमला यावेळेस ऑन साईडला दिशा दिली गेली. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 अंकावर. 3 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 12 मध्ये 13 बनवल्या गेलेत. आता मात्र 12 चेंडूमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. जयनोहन पुंडास मिसपूर कवाड बी टीमचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. क्वालिफायर मॅच मध्ये आपण पाहिलं तर अ गटातून मिसपूर कवाड बी,
उभा राहिलाय. आता मात्र त्यांच्या विरोधामध्ये किंग मेकर मापोली की मात्र हनुमान पुंडास. हनुमान पुंडास विजयाच्या जवळ येऊन उभा राहिलाय असंच म्हणावं लागेल. 3 धाबींची आवश्यकता आहे. 3 पाऊल दूर विजयापासून. 12 चेंडूमध्ये 3 धाबींची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शाहिदला आणला गेलाय. या 12 धाबा 12 चेंडूमध्ये 3 धाबा डिपेंड होतील का? अनेक सामन्यामध्ये आपण पाहिल्यास अशा परिस्थितीतून डिपेंड झाले आहेत. परंतु इथून मेहनत मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. 12 मध्ये या 3 धाबा डिपेंड करण्याकरिता तुम्हाला लाईन आणि लेन चांगल्या पद्धतीने ठेवावी लागेल. यावेळेस ऑन साईडला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक आहेत डीप क्षेत्रामधून चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 14 अंकावर. आता मात्र 2 धाबींची आवश्यकता आहे विजयाकरिता. हनुमान पुंडास आपण पाहतोय विजयाच्या समीप. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 15 अंकावर. नाही, एक धावीची आवश्यकता आहे विजयाकरिता. स्कोर लेवल झालाय. त्यावेळेस दिशा दिली गेली. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू थांबणार नाहीये. निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा विजयाचा चौकार. अभिनंदन हनुमान पुंडास टीम. हार्ड लक टू किंग मेकर मापोली टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं पाहिलं तर किंग मेकर मापोली टीमला कमी धावापर्यंत रोखण्याची ज्या गोलंदाजाने सुरुवात केली आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मिडन षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं आणि त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेल्या तो राहुल हरणे ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. किंग मेकर मापोली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. आपण टॉस करणार आहोत क्वालिफायर मॅचचा. मित स्पोर्ट्स कवाड बी विपक्षात जय हनुमान पुंडास. क्वालिफायर मॅच मोठी मॅच आपल्या समोर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. त्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मिडन षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं 2 विकेट्स त्या षटकामध्ये मिळवण्यात त्याला यश आलं तो राहुल हरणे ठरला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कर्ता.